महाराष्ट्रामध्ये 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट 2025 ही दिलेली आहे आणि आपली पात्रतासुद्धा आपापल्या क्वालिटीनुसार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना त्याचा निकालसुद्धा जाहीर झाला आणि प्रत्येकी उमेदवारांच्या मनामध्ये आता एक शंका निर्माण झालेली आहे की आता पुढची प्रक्रिया केव्हा. आता 30 सप्टेंबरच्या पटसंख्ये आधारे संच मान्यता होईल आणि या संच मान्यता झाल्यानंतर लगेच पोर्टल रजिस्ट्रेशनला सुद्धा सुरुवात होईल. परंतु एका अर्थाने ही प्रक्रिया चालणारच आहे. मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आता यासमोर निर्माण होतो म्हणजे रिक्त जागांचा. आता रिक्त जागा नक्की किती आहे याबाबत बरेच तर्कवितर्क चर्चांना अलीकडच्या काळामध्ये उधाण आलेलं आपल्याला दिसते. आणि वास्तविक जर पाहिली तर आकडेवारी जर पाहिली टोटल रिक्त जागा, टोटल कार्यरत जागा आणि त्या सर्वांची गोळाबेरीज करता उरलेल्या रिक्त जागा किती, तर अतिशय अल्प आकडेवारी आपल्या लक्षात येते. मग टेट 3मधून या जागा कशा भरल्या जाणार आणि नक्की किती उमेदवारांना न्याय मिळणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच याचा मागोवा आपण घेतला असता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याची वस्तुस्थिती. आता या ठिकाणी आपण पाहतोय 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजेच जे अधिवेशन जुलै महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये घेतलं जाते त्या अधिवेशनामध्ये एक प्रश्न म्हणजेच या काळामध्ये नुकत्याच शाळा चालू झालेल्या असते आणि या शाळा चालू होण्याच्या पूर्वतयारीलाच एक प्रकारे हे अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेत किती पदे मंजूर आहेत आणि त्यामध्ये किती रिक्त आहेत हे या ठिकाणी आपण पाहतोय जून 2025मध्ये आणि त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय अशा स्वरूपाची ही माहिती आपल्याला पाहतोय. त्या दृष्टिकोनातून राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी आपलं उत्तर या ठिकाणी अधिवेशनामध्ये दिलेलं आपण या ठिकाणी पाहतोय आणि ते त्यांच्या स्वतःच्या मतानुसार 565 पदे ही सद्यस्थितीला रिक्त आहेत. म्हणजे जून 2025ला ही पदे रिक्त होती असं शासकीय आकडेवारी सांगते. मग असे असताना पुढे प्रश्न विचारल्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित उमेदवारांना राहू नये या दृष्टिकोनातून शासन पदभरतीच्या दृष्टीने पवित्र पोर्टलमार्फत रिक्त पदे भरण्याची आवश्यक कारवाई करण्यात येईल हा सुद्धा उत्तराच्या माध्यमातून दिलेला संदर्भ या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे काय तर जूनमध्ये अशा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया नव्हती, परंतु पवित्र पोर्टल चालू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भरती होणं अपेक्षित आहे अशा प्रकारची एक पुढील जे काही उत्तराची भाषा आहे ही सरकारला या ठिकाणी द्यायची होती. आता हे या ठिकाणी आपण पाहत असताना आपल्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तर हे जे काही 565 पदे फक्त एका नागपूर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहे. आपण याचा संदर्भ सविस्तर डिटेल लक्षात घेण्याची गरज नाही, परंतु एक गोष्ट विशेषत्वानं आपल्या लक्षात येते की अलीकडच्याच जून महिन्यामध्ये म्हणजे शाळा सुरू होण्याच्या त्या काळामध्ये 565 पदे नागपूर जिल्हा परिषदेला रिक्त आहेत ही या ठिकाणी क्लिअर झालं. दुसऱ्या बाजूला गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदलाही जवळपास 225 ते 30 अशा प्रकारची रिक्त पदे असल्याचं मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी जाहीर केलेलं होतं. आता ही झाली 3 जिल्ह्याची आकडेवारी, साधारणतः एक अंदाजित जरी आकडा आपण गृहीत धरला तरी. त्यानंतर ही पाहतोय आपण आदिवासी विकास विभाग यामध्ये जे काही शिक्षक आहे या शिक्षकांमध्ये एक दर्जेदारपणा यावा, उत्कृष्ट शिक्षण या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टिकोनातून 2600 शिक्षक या ठिकाणी जे कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले होते यांना मात्र या विभागाने सुट्टी दिली असून 22 स्त्रोतामार्फत म्हणजे आउटसोर्सिंगमार्फत ही जवळपास 1800 पदे भरण्याची तयारी यांनी चालवली होती. तसंच कंत्राटसुद्धा एका कंपनीला देण्यात आलं होतं आणि त्याला बराचसा विरोध होऊन जे काही कार्यरत कंत्राटी शिक्षक होते यांनीसुद्धा मोठा उठाव केलेलं आपल्याला माहीत आहे. म्हणजेच या बातमीच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या आदिवासी विकास विभागाचे
जवळपास 2600 शिक्षकीय रिक्त पदे आपल्याला प्राप्त होणार. आता आदिवासी विकास विभागाची पदे पोर्टलला कशी येणार याबाबतची माहिती आपण थोड्याच वेळात पाहत आहोत. तत्पूर्वी ही पाहू द्या एक महत्त्वाची माहिती. आता या ठिकाणी टी धारक कंत्राटी शिक्षक भरती होतीच का? सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रश्न ऐरणीवर आणि पुणे ठाण्यात सर्वाधिक कंत्राटी शिक्षक भरती ही अशा प्रकारचं अलीकडच्या काळात वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं कात्रणसुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आता वास्तविक विविध प्रसारमाध्यमांचा पुरावा आपण का जोडतोय तर आपल्याला सुद्धा कुठेतरी खात्री वाटावी की नक्की शिक्षक भरतीच्या बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे. आता रिक्त पदांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर पुणे ठाण्यामध्ये सर्वाधिक कंत्राट शिक्षक भरती ही हेडिंग आपल्यासाठी लई महत्त्वाचं आहे. कारण ज्या काही मोठमोठ्या मेट्रो सिटी आहेत याच्यामध्ये जे काही शिक्षकीय पदभरतीचं प्रमाण आहे खूप मोठं आहे आणि त्यामुळेच आपल्याला निश्चित आकडेवारी जर समजत नसली तरी कंत्राटी शिक्षक हे त्या ठिकाणी जॉईंट आहेत. आणि ज्या वेळेला आपण रिक्त पदाची आकडेवारी मोजतो किंवा लक्षात घेतो त्यावेळेला आपण फक्त निव्वळ रिक्त पदे मग ते कंत्राटीने जॉईंट असेल, परमनंटली जॉईंट असेल, पोर्टलमार्फत असेल किंवा विना पोर्टलमार्फत असेल, खाजगीची असेल किंवा सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल, हा विचार न करता आपण सरळ सरळ फक्त रिक्त पदाचा विचार करतो. म्हणूनच आपल्याला रिक्त पदांची संख्या ही खूप अत्यल्प असलेली दिसते. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ही सविस्तर बातमी. राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 8,969 तर राज्यात 75,470 कंत्राटी शिक्षक आहेत. आता ही बातमी अतिशय आपल्याला धक्कादायक असलेली दिसते. पुण्यानंतर ठाण्यात आपण 6,912, नाशिकमध्ये 4,568, नागपूरमध्ये 4,533 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,381. आता ही कंत्राटी शिक्षक ज्यालाच आपण पार्ट टाईम म्हणू शकू किंवा तात्पुरत्या स्वरूपात सेवेत असलेले म्हणू शकू. आता यांच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल किंवा काही खाजगी संस्थांचा असेल कार्यभार हा सांभाळला जात आहे. मात्र ही पदेसुद्धा आपल्या पोर्टलला उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी खरी जाणीव जागृती आवश्यक आहे ती म्हणजे त्या संबंधित मॅनेजमेंटला. कारण जोपर्यंत हे मॅनेजमेंट आपल्या जागा पोर्टलला स्वच्छेने देणार नाही तोपर्यंत सरकार यावर गांभीर्याने पुढील प्रक्रिया करणार नाही. आणि आपणही पाहिलं 2017ची भरती असेल, 2022ची भरती असेल, फेज 1 असेल, फेज 2 असेल, त्यामध्ये सरकार संच मान्यता करण्याचं काम करते. कारण याची टोटली आकडेवारी ही सरकारकडे उपलब्ध ऑलरेडी होते. परंतु सरकार मात्र स्वतःच्या पातळीवरून ही कॅन्डिडेट किंवा उमेदवार न भरता त्या शैक्षणिक संस्थांच्या मॅनेजमेंटला तशा प्रकारचे आदेशित करते आणि त्यानंतर त्यांना पवित्र पोर्टल भरायला सूचित करते. पवित्र पोर्टलला भरत ह्या जागा अपलोड करत असताना जेव्हा टॅब उपलब्ध होतो त्यावेळी पहिल्यांदा अपलोड करणारा एक व्यक्ती असतो, त्यानंतर त्याची तपासणी करणारा वेगळा व्यक्ती असतो आणि व्हेरीफाय करणारा शिक्षण विभागातील कोणी अधिकारी असतो. अशा प्रकारची यंत्रणा ही वरिष्ठ स्तरावरून लावली जात असते आणि त्याच्या माध्यमातून ही व्हेरीफाय झाल्यानंतर त्या पोर्टलला जागा अपलोड होतात. म्हणजेच ह्या जागा पोर्टलला अपलोड करण्याचं काम त्या शैक्षणिक संस्थांच्या मॅनेजमेंटला किंवा संबंधित त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिलं जात असते आणि हे टोटली डिपेंड त्यांचं काम असल्यामुळं तेच शैक्षणिक संस्था किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या जागा पोर्टलला अपलोड करत असताना पूर्ण क्षमतेनं जागा, जसं की शासकीय आदेश जर 80%चा असेल तर 80% जागा पूर्णपणे हे अपलोड करतात असं होत नाही. 100%चा आदेश असेल तर 100% जागा अपलोड करतात असं होत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच मोठ्या प्रमाणात या जागा रिक्त राहिल्या जाते आणि परिणामी शेवटी कार्यभार चालवण्यासाठी कंत्राटीची नेमणूक केली जाते. दुसरी गोष्ट 2022मध्ये आपण पाहिलं ज्या काही जागा या ठिकाणी रिक्त होत्या त्याबाबत फेज 1 आणि फेज 2 राबवण्यात आला. ती काळाची गरज होती त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. परंतु जे काही उमेदवारांचा एक या ठिकाणी सहभागी होण्याचा जो विचार होता किंवा सहभागी होण्याचं जे काही त्यांचं एक दृष्टिकोन म्हणू शकू हा चुकीचा होता. कारण 1 ते 5ला कॅन्डिडेट जे लागलेले होते त्यांनी आपल्या स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पुढच्या नेक्स्ट टप्प्यामध्ये आपल्या गावाकडे येण्याचा किंवा वरच्या वर्गाला जाण्याचा प्रयत्न केला आणि तेच ते उमेदवार रिपीट त्यामध्ये होत गेले आणि पर्यायानं ज्या जागा रिक्त होत्या त्या रिक्तच्या रिक्तच राहिल्या. कारण एक कॅन्डिडेट जेव्हा 1 ते 5ला लागला तो पुढच्या टप्प्यामध्ये 6 ते 8ला गेला किंवा 9-10ला गेला
त्या ठिकाणी नंबर लागल्यानंतर आणि जे ऑलरेडी पहिल्यांदा टप्प्यामध्ये लागलेले उमेदवार होते त्या उमेदवारांना हायेस्ट मार्क असल्यामुळे इतर वेटिंगवर असणारे उमेदवार मात्र त्यामध्ये इन होऊच शकले नाही, कारण पसंतीक्रम देताना यांनासुद्धा तशा प्रकारची संधी देण्यात आलेली होती. म्हणून एकच उमेदवार जो ऑलरेडी हायेस्ट मार्क घेऊन टेटमध्ये या ठिकाणी क्वालिफाय ठरला, तोच उमेदवार या ठिकाणी 1 ते 5ला पसंतीक्रम देऊन ऑलरेडी पहिल्यांदा जॉईन झाला आणि नंतर तो 6 ते 8ला 9-10ला अशा प्रकारे जॉईन होत तो वरच्या वर्गाला गेला. आणि महत्त्वाचं म्हणजे तो कोणत्याही एका वर्गगटासाठी पात्र ठरला आणि जॉईन केलं असलं तरी दुसरा वर्गगट तो रिकामं करत गेला किंवा पसंतीक्रम देऊन त्या ठिकाणी तो जॉईन केला नाही, म्हणजे ज्याचा अर्थ ती जागासुद्धा रिक्त राहिली. आणि अशा प्रकारे ज्या जागा रिक्त राहण्याचं प्रमाण होतं हे मोठ्या प्रमाणात टेट 2ला आपल्याला पाहायला मिळालं. आणि शेवटी पर्यायानं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हीच कंत्राटी शिक्षक भरतीवर जोर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही याची वस्तुस्थिती आहे. आणि ही पाहतोय आपण 22 एप्रिल 2025ची मीडियाची बातमी. आश्रमशाळेची शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत आदिवासी विकास विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यरत असणारे जे काही शिक्षकीय पदे आहेत ती संपूर्ण पदे पवित्र पोर्टलला देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला होता. आणि त्याच अनुषंगाने जे काही कार्यरत शिक्षक होते त्यांनी मात्र आपलं आंदोलन या ठिकाणी उभं केलं होतं. कंत्राटी शिक्षकसुद्धा नेमत असताना आम्हाला संधी द्यावी हे त्यांचं मत आणि त्यांचा लढा हा बरेच दिवसपर्यंत सतत हा शासनाशी चालू आहे. आता हे कंत्राटी शिक्षक जरी असले तरी नवीन ज्या काही रिक्त पदं होणारी आहेत ही रिक्त पदेसुद्धा एक पवित्र पोर्टलने आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे आणि दर्जेदार क्वालिटीचे शिक्षक उपलब्ध करत असल्यामुळे या पोर्टलचं महत्त्व हे शालेय शिक्षण विभागासोबतच आता आदिवासी विकास विभागालासुद्धा कुठेतरी आकर्षित करायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच आदिवासी विकास विभागाने दर्जेदार शिक्षणाच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी आता पवित्र पोर्टलला जागा देण्याची पूर्णपणे तयारी दर्शवली असून ही आपल्या पवित्र पोर्टलची यशस्वीता आहे आणि ती नक्कीच काळाच्या ओघानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार पोर्टलने सिद्ध केलेली आहे. असे असताना शालेय शिक्षण विभागाच्या वतीने असेल किंवा आता बहुजन कल्याण विकास मंडळ किंवा जे समाज कल्याणमार्फत जे काही आश्रमशाळा असेल, निवासी शाळा असेल त्यांचीसुद्धा भरती पवित्र पोर्टलमार्फत केली जावी. किंबहुना राज्यातील शालेय शिक्षण विभाग म्हणजे वर्ग 1 ते 12ची सर्वच विभागाची भरती ही पोर्टलमार्फत केली जावी. ही प्रक्रिया आता फारशी लांब राहिलेली दिसत नाही. मात्र एक सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगणे आवश्यक आहे ती म्हणजे शासनाने वरिष्ठ स्तरावरून कितीही या ठिकाणी जोर लावण्याचा प्रयत्न केला तरी खालच्या पातळीवरून म्हणजे तळागाळातून त्या ठिकाणी रिस्पॉन्स येणं महत्त्वाचं आहे. तरच ह्या संपूर्ण जागा पूर्ण क्षमतेने आपल्या पोर्टलला येतील आणि पोर्टलला जागा आल्यानंतर अधिकाधिक होतकरू आणि गुणवत्तापूर्ण अभियोग्यता धारकांना निश्चितच न्याय मिळेल. रिक्त जागांबाबत आढावा घेत असताना एक गोष्ट पुन्हा आपल्या लक्षात येते ती म्हणजे पवनी पंचायत समितीचे उपसभापती ज्यांनी या ठिकाणी लेटर पॅडवर शासनाकडे केलेली मागणी आपण पाहतोय. आणि यामध्ये भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पवनी पंचायत समितीमध्ये पवनी हा वास्तविक तालुका आहे भंडारा जिल्ह्याचा आणि या पंचायत समितीमध्ये कार्यरत ही जी काही पदे आहेत त्यामध्ये रिक्त पदांचं प्रमाण आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्याध्यापकांचे 9 पदे, पदवीधर शिक्षक 61 पदे, तर सहाय्यक शिक्षक 62 पदे आणि या ठिकाणी पाहतोय बाकी अधिकारी पदे. आता असे असताना जवळपास 87 पदे या एका पवनी भंडारा जिल्हा परिषदमध्ये पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये जर रिक्त असेल तर महाराष्ट्रातील इतर रिक्त जागांचं प्रमाण किती असेल याचा निश्चित आकडा आपल्याला या ठिकाणी गोळा करता येतो. 29/9/2025चं हे पत्र आहे. हे काही जुनं पत्र नसून अलीकडच्या काळातलं लेटेस्ट पत्र आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे वास्तविकता जर मुळात विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात रिक्त पदसंख्या आहे, परंतु ती ढोबळमानाने आपल्या लक्षात येत नाही. कुठेतरी लपीछपीचा खेळ यामध्ये चालू आहे असंच आपल्याला निदर्शनास येत असताना दिसते.